ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। फेस्टिवलच्या परिसरात उभारण्यात आलेले विविध स्टॉल्स, विशेषतः खाद्य संस्कृतीशी निगडित असलेले स्टॉल्स यांना खाद्यप्रेमींनी मोठी पसंती दिली। पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांपासून ते विविध प्रांतातील चविष्ट खाद्यपदार्थांपर्यंतची रेलचेल पाहायला मिळत असून यामुळे फेस्टिवलला एक वेगळीच रंगत आलेली दिसून येते। या संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये नवोदित तसेच प्रस्थापित उद्योजकांना दिलेली संधी अत्यंत वाखाणण्याजोगी असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे। हस्तकला, चित्रकला, कलाकुसर, फॅशन, दागिने, स्थानिक उत्पादने अशा विविध क्षेत्रातील स्टॉल्समुळे स्थानिक कलाकार आणि व्यावसायिकांना आपली कला व उत्पादने सादर करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ मिळाले आहे। फेस्टिवल दरम्यान विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नागरिकांच्या मनोरंजनात मोठी विविधता निर्माण झाली आहे। नृत्य, संगीत, नाट्य, लोककला, लहान मुलांसाठी खास उपक्रम अशा अनेक कार्यक्रमांनी सर्व वयोगटातील रसिकांना खिळवून ठेवलंय। उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदे या पिता-पुत्राच्या जोडीने सादर केलेल्या शिंदेशाही या कार्यक्रमानं रसिकांची मनं जिंकली। पारंपरिक लोकगीतांपासून ते जोशपूर्ण आणि भावस्पर्शी गाण्यांपर्यंतच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण संगीतमय झाले होते। प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला। या भव्य कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक परिवहन मंत्री व ओळा माजिवडा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कलाकार, उद्योजक आणि असंख्य ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी भाषा, भूषा, भोजन, भवन आणि भारतीय संस्कृतीतलं सौंदर्य या सगळ्यांचा अतिशय सुंदर असा संगम सन्माननीय प्रताप सरनाईक, माननीय महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते यांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने इथे आयोजित केलेला आहे। आणि इथे जो महासागर लोकांचा आलेला आहे त्याच्यामध्ये मुद्रा या व्यासपीठावरती मी नृत्याच्या संदर्भातलं त्या ठिकाणी आकलन केलं, पाहिलं। अतिशय सुंदर आणि कुठल्याही भाषा कळत नसली तरी सुद्धा भावना एकरूप व्हाव्या अशा पद्धतीने हा महोत्सव चाललेला आहे। त्याचबरोबर मला पुस्तकं, वेगवेगळ्या प्रकारच्या कला आणि त्याचबरोबर अनेक संस्थांचं काम याचे सुद्धा माहिती दिसते, ज्याच्यातून सेवाभाव दिसतोय। ठाणं हे जे आहे ते संस्कृतीचं एक आगळं वेगळं केंद्र आहे आणि मी असं म्हणेन की पुण्याला जरी सांस्कृतिक राजधानी म्हणत असले तरी ठाण्यालाही सांस्कृतिक राजधानी म्हणता येईल एवढं सुंदर काम या संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेलं आहे। पूर्वेश सरनाईक तसंच सगळे त्यांची टीम आणि त्यातून नवीन महापौर ठाण्याला मिळालेले असल्यामुळे अजून एक वेगळा आनंद आहे। ठाण्यातल्या सुविद्य आणि सुसंस्कृत सगळ्यांचा आज इथे ठाणे उपवन या ठिकाणी दर्शन झालं आणि मला अगत्याने प्रतापजी सरनाईक आणि संयोजकांनी बोलावलं आणि जे परिश्रम कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत त्याबद्दल मी अगदी आनंदित आहे। आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे म्हणायचे की शिवसेनेचा ठाणा आणि ठाण्याची शिवसेना आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी जो ठाण्याचा गौरव वाढवला होता त्याच्यात भर टाकण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि कलाकारांचे मनापासून आभार मानते। निश्चितपणाने वाटतं आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आज ग्रामीण जनता जी आहे आणि विशेषतः तर मी असं म्हणेन की नांदेड आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, प्रत्येक ठिकाणी कलाकार पण आहेत आणि ते वाट बघतायत अशा प्रकारे स्वतःच्या कलेबद्दल आपल्या लोकांशी, रसिकांशी संवाद साधता येईल। त्याचबरोबर आता मी पाहिलं की विशाखापट्टणम आलेल्या सुद्धा या ठिकाणी कलाकार सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी एका छोट्या थालीवरती बसून जे काही तालिका नृत्य केलं तशी नृत्य पाहायला विशाखापट्टणमला जाण्यापेक्षा आपल्याच दाराशी स्वतः या ठिकाणचे संयोजक आणून देत आहेत ते नक्कीच महाराष्ट्राला आवडेल। आणि मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून वेगवेगळ्या मीडियामधून महाराष्ट्रातली सुद्धा लक्षावधी जनता याचा लाभ घेईल आणि जे लोक आज छोट्या मुलांना घेऊन महिला मोठ्या संख्येने आलेले आहेत त्याच्यामुळे ठाणं सुरक्षित पण आहे याची खात्री पटते।